हनुमान जयंतीला करू नका या चुका, नाहीतर बजरंगबलीसह शनिदेव सुद्धा होतील नाराज। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, बजरंगबली की जय। मंडळी, 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे। हनुमानजींचा जन्म चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि म्हणूनच दरवर्षी या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते। संकटमोचन पूजन केल्याने भक्तांना त्यांचे आशीर्वाद मिळतात, परंतु या दिवशी काही कामे करणे टाळावे। जर तुम्ही या गोष्टी केल्या तर फक्त हनुमानजीच नाही तर शनिदेवही तुमच्यावर नाराज होऊ शकतात। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी केल्यानंतर हनुमानजी नाराज होऊ शकतात। हनुमान जयंतीच्या दिवशी या गोष्टी करू नका। हनुमानजी ब्रह्मचारी आहेत आणि देवाची इच्छा आहे की त्यांच्या भक्तांनी विशेष दिवशी त्यांच्यासारखे वागावे। त्यामुळे हनुमानजी तुमच्यावर नाराज होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळा। जर तुम्हाला हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी मांस, मद्य आणि सूडबुद्धीच्या पदार्थांचे सेवन करू नका। हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या सभोवतालचे वातावरण आणि मन शुद्ध ठेवावे आणि रागवणे टाळावे। जर तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार असतील तर हनुमानजी तुमच्यावर नाराज असू शकतात। या दिवशी धार्मिक पुस्तकांचा अभ्यास करावा। हनुमानजीच्या पूजेदरम्यान चरणामृत वापरणे टाळावे। तसेच हनुमानजींची तुटलेली मूर्ती किंवा फाटलेले चित्र ही पूजास्थळी ठेवू नये। या दिवशी तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा, शिक्षकांचा किंवा मोठ्यांचा अपमान केला तर तुम्ही हनुमानजींच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता। जर तुम्ही या दिवशी हनुमानांची पूजा किंवा उपवास करणार असाल तर भगवान रामाचे ध्यान करायला विसरू नका। या दिवशी हनुमानांची पूजा करण्यासोबतच रामाचीही पूजा करावी। या दिवशी तुम्ही रामाची पूजा केली नाही तर तुम्ही हनुमानांच्या आशीर्वादापासून वंचित राहाल। हनुमान जयंतीला या चुका केल्यास शनिदेव होणार नाराज। जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चुका। हनुमानजींनी एकदा शनिदेवांना रावणाच्या बंदिवासातून मुक्त केले आणि त्यांच्या शरीरातील वेदना कमी करण्यासाठी त्यांच्या अंगावर मोहरीचे तेलही लावले। यामुळे शनिदेवांना खूप समाधान मिळाले आणि त्यांनी हनुमानजींना वचन दिले की मी तुमच्या भक्तांवर कधीही क्रूर नजर टाकणार नाही आणि तुमच्या कोणत्याही भक्ताचे दुःख मी दूर करीन जो मला मोहरीचे तेल अर्पण करेल। त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही असे काही केले त्यामुळे हनुमानजींना राग येईल तर तुम्ही देखील शनिदेवाच्या क्रूर नजरेचा बळी होऊ शकता। यासोबतच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही इस्त्री खरेदी करू नका किंवा काळे कपडे घालू नका। या दोन्ही गोष्टी शनिदेवाला प्रिय असल्या तरी हनुमानजींना या गोष्टी प्रिय नाहीत। त्यामुळे या दिवशी काळे कपडे परिधान करून आणि लोखंडी वस्तू खरेदी केल्याने तुम्ही हनुमानजी आणि शनिदेव दोघेही नाराज करू शकता। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।